नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देणं हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. काल संध्याकाळपासून संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जुलै महिन्याचा सन्मान निधी जमा होण्याची प्रोसेस सुरुवात झालेली आहे आणि काल जी रात्र आहे तर अगदी उशिरापर्यंत मंत्री आदिताई तटकरे यांचं देखील ट्विटरचं पेज असेल, इंस्टाग्रामचं पेज असेल तर या ठिकाणी ही पोस्ट आलेली आहे. आपल्या स्क्रीनवरती तुम्ही ही पोस्ट पाहू शकता. तर याच्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की लाडक्या बहिणींना रक्षाबंधन ओवाळणी म्हणून फक्त आणि फक्त जुलै महिन्याचा हप्ता वितरित होण्याची तांत्रिक प्रोसेस सुरू झालेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता स्पष्ट झालेला आहे मंत्री आदिताई तटकरे यांच्या घोषणेमुळे की येणारा हप्ता हा आणि जमा होणारा हप्ता हा केवळ जुलै महिन्याचाच हप्ता. लक्षात घ्या, संपूर्ण महाराष्ट्रातील साधारणतः 1,65,00,000 आसपास ज्या लाडक्या बहिणी आहेत यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये काल अगदी संध्याकाळपासून जमा होण्याची प्रोसेस सुरुवात झालेली आहे. काल जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना हप्ते वितरण झाले नाही आहे. अजून मोठ्या प्रमाणावरती ही आकडेवारी बाकी आहे. SC ST कॅटेगरीतील ज्या लाडक्या बहिणी असतील मोठ्या प्रमाणावरती हप्ते वितरण बाकी आहे. मागच्या वेळेस काय झालं की एकाच वेळी जास्तीत जास्त संख्येने लाडक्या बहिणींना हप्ते वितरण झालं होतं, परंतु काल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही ठराविक प्रमाणातच हप्ते वितरण अगदी जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा सन्मान निधी लाडक्या बहिणींना जमा झालेला आहे. अजून मोठ्या प्रमाणावरती हप्ते वितरण बाकी आहे. साधारणतः अजून 2 ते 3 दिवस हप्ते वितरणासाठी लागणार आहेत, अशा प्रकारची माहिती मंत्री आदिताई तटकरे यांनी दिलेली आहे. आणि साधारणतः मागील काही 15 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना रक्षाबंधन ओवाळणी 2 हप्ते मिळणार अशा प्रकारची बातमी समोर येत होती. शासनाने अतिशय विलंब झाल्याने 2 हप्ते देणे गरजेचं होतं, पण मंत्री आदिताई तटकरे यांनी केलेल्या घोषणेमुळे स्पष्ट झालेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त आणि फक्त जुलै महिन्याचा सन्मान निधी लाडक्या बहिणींना मिळणार आहे. सध्या हप्ता मिळतोय तोच लाडक्या बहिणींनी घ्यायचा आहे. तर अशा प्रकारची ही अपडेट आहे. अजून मोठ्या प्रमाणावरती हप्ते वितरण बाकी आहे. मग आज आहे तो सुट्टीचा दिवस आहे, लाडक्या बहिणींना हप्ते वितरण होणार का? तर मंत्री आदिताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये उर्वरित पात्र लाडक्या बहिणींना हप्ते वितरण येणार आहे. तुमचा हप्ता आला नसेल तर तुम्ही अपात्र नाही आहात, थोडी प्रतीक्षा करा. अजून 2 ते 3 दिवस हप्ते वितरण चालणार आहे. तुम्हाला तुमचा जुलै महिन्याचा सन्मान निधी 1,500 रुपयांचा सन्मान निधी आधार संलग्न बँक खात्यामध्ये मिळून जाणार आहे. आजचा दिवस सुट्टीचा आहे, पण मंत्री आदिताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की पुढील 2 ते 3 दिवस हप्ते वितरण चालू राहणार आहे. त्यामुळे आज आपण प्रतीक्षा करूया. साधारणतः DBT ॲक्टिव्हेट होत असेल तर सकाळी 10 वाजल्यापासून होते आणि जर दुपारपासून होत असेल तर 3 नंतरच होत असते. त्यामुळे आपण देखील या संदर्भात सर्व लाडक्या बहिणींना प्रॉपर अपडेट देत आहोत. आज हप्ते वितरण सुरू झालं तरी देखील आपल्या चॅनलवरती माहिती पण व्हिडिओ देण्यात येणार आहे. आणि सध्या जमा होणारा सन्मान निधी फक्त जुलै महिन्याचा येत आहे. ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, कागदपत्र फेर तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या आहेत, अशा लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबर आलेली आहे. आणि याचबरोबर KYC संदर्भात अजून अपडेट नाही आहे. कुठल्याही प्रकारची KYC लाडक्या बहिणींसाठी सुरू झाली नाही आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना माझी एकच विनंती की कुठल्याही प्रकारची माहिती तुम्ही कुठेही शेअर करू नका, कारण का अधिकृत सूचना आल्याशिवाय कुठल्याच गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. तर अशा प्रकारची अपडेट आहे. हप्ते वितरण आज सुरू पुन्हा होण्याची शक्यता आहे. जसं हप्ते वितरण सुरू होत आहे तसा खात्रीशीर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे. जाता मी एवढं सांगेन की तुम्हाला हप्ता आला नसेल तर तुम्ही अपात्र नाही आहात. मागचे हप्ते आलेले आहेत, जुलैचा हप्ता आलेला नाही आहे तर प्रतीक्षा करा. अजून 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचा सन्मान निधी मिळून जाणार आहे. नाराजी का होईना, लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता तरी येतोय. ही महत्त्वाची बाब आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता पुढील महिन्यामध्ये जाणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.